लांडग्यांपासून आपण आपल्या स्वार्थासाठी डॉग्सची उत्पत्ती कळत नकळतपणे करत गेलो आणि त्याच्यानंतर जाणीवपूर्वक आपण विविध ब्रीड बनवायला गेलो. इट्स लाईक वी हॅव डेव्हलप स्किल्ड लेबर्स. डॉगला जे पाहिजे ते त्याला देणं, डॉगला जे नकोय ते त्याला न देणं, म्हणजे डॉगच्या मनाप्रमाणे वागणं, हे झालं त्याच्यासाठी पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स. आणि डॉगला जे नको आहे ते त्याला देणं आणि डॉगला जे पाहिजे आहे ते त्याला न देणं, म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध वागणं, हा झाला निगेटिव्ह एक्सपिरियन्स. सो पॉझिटिव्ह वातावरण म्हणजे काय की चल तू चुकलास ना, हरकत नाही, परत एकदा ट्राय करू, मोटिवेट करणं त्याला त्या गोष्टीसाठी. मी नेहमी म्हणतो की काळजी घ्या, काळजी करू नका. लिटरली तुमच्या चेहऱ्यावरचे मायन्यूट फरक ते ऑब्झर्व करू शकतात. त्यांची ते ऑब्झर्वेशन स्किल हे खूप स्ट्रॉंग आहे. नमस्कार प्रेक्षक हो, आपलं स्वागत आहे स्वतःसाठी या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये. आणि आजपासून आपण एका नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहोत, ती म्हणजे स्वतःसाठी इनसाईट स्टोरीज, ज्यात आपल्याला अनेक तज्ज्ञांकडून विविध विषयांवर सखोल माहिती मिळणार आहे, आणि ती पण अनेक एपिसोडच्या माध्यमातून. आजचा हा पहिला सीझन आणि त्याचा पहिला एपिसोड. तर या सीझन 1मध्ये आपण घेऊन आलो आहोत एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वांच्या मनाला भिडणारा विषय, तो म्हणजे डॉग पॅरेंटिंग, डॉग बिहेवियर्स, मिथ्स, फॅक्ट्स आणि आपल्या घरातील पाळीव प्राण्यांच्या कुत्र्यांबद्दल असलेली खरी माहिती. या संपूर्ण सीझनचे मार्गदर्शक आणि तज्ज्ञ आहेत श्री विक्रांत देशमुख. ते नाशिकचे प्रसिद्ध डॉग ट्रेनर, बिहेवियर कन्सल्टंट आणि कॅनिन थेरपिस्ट आहेत. गेली अनेक वर्षे ते कुत्र्यांच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करीत आहेत. शेकडो पाळीव कुत्र्यांचे वर्तन सुधारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चुकीच्या समजुती, मिथ्स, पाळीव प्राण्यांची शारीरिक आणि मानसिक गरज, योग्य ट्रेनिंग, पॉझिटिव्ह आणि रिस्पॉन्सिबल पॅरेंटिंग, कुत्र्यांच्या जगातील नवी दालना जिथे असेल ज्ञान, अनुभव आणि आश्चर्यचकित करणारी माहिती. आणि गेली अनेक वर्षे ते कुत्र्यांच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करत आहेत. शेकडो पाळीव कुत्र्यांचे वर्तन सुधारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चुकीच्या समजुती असतील, मिथ्य, पाळीव प्राण्यांची शारीरिक आणि मानसिक गरज, योग्य ट्रेनिंग, पॉझिटिव्ह आणि रिस्पॉन्सिबल पॅरेंटिंग, कुत्र्याच्या जगातील नवीन दालनं जिथे असेल ज्ञान, अनुभव आणि आश्चर्यचकित करणारी माहिती. आणि हे सर्व विषय अत्यंत सोप्या आणि वैज्ञानिक पद्धतीने ते समजावतात. विक्रांत सरांची खासियत म्हणजे कुत्र्यांशी संवाद साधण्याची त्यांची अनोखी शैली आणि कोणताही विषय सहज समजेल अशा साध्या भाषेत सांगण्याची क्षमता. तर चला सुरुवात करूया या नवीन प्रवासाला विक्रांत सरांची. विक्रांतजी, तर आपण चला सुरुवात करूया आजच्या आपल्या या पॉडकास्टसाठी. नक्कीच. तर सगळ्यात पहिला आपला जो एपिसोड आहे तो आहे इनसाइड द डॉग माइंड, हाऊ युअर पेट रिअली थिंक्स अँड लव्ह. तर मला आपल्याला या पहिल्या एपिसोडसाठी पहिला प्रश्न विचारायला आवडेल की जे कुत्रे आहेत, म्हणजे आपले डॉग्स आहेत, त्यांच्या मेंदूचं कामकाज नेमकं कशा प्रकारे असतं, म्हणजे ते कसं चालतं? सुरुवातीलाच किचकट प्रश्न तुम्ही विचारला. किचकट एवढ्यासाठी की मेंदू हा अवयव शरीरातील इतर अवयवांपेक्षा समजायला खूप किचकट आहे. कारण का इट्स लाईक अ CPU. शरीराच्या सगळ्या काही गोष्टी ज्या असतात तो नियंत्रित करत असतो 24/7, 365 डेज, जे काय तुमचं आयुष्य असेल तिथपर्यंत तो कंटिन्युअस तो काम करतो. तर विचार करा किती वायरिंग त्याच्यामध्ये असेल, काय काय गोष्टी तिथे असते. म्हणून तो थोडासा किचकट आहे. मी प्रयत्न करतो शक्य तेवढ्या सोप्या भाषेत समजून सांगायला. बेसिकली माणसाचा मेंदू जसा काम करतो तसाच डॉगचा पण मेंदू काम करतो. मेंदू हा काही मसल नाही, मेंदूमध्ये काही बोन्स नाही आहे, राईट. पण तो एक प्रकारचा लगदा आहे, राईट. तो लगदा कसला आहे? ब्रेन सेल्सचा आहे, राईट. ब्रेन सेल्स ज्या असतात त्याला एक बॉडी असते, राईट. आता डेमो करायचं झालं तर सपोज हा माझ्या हाताचा हा जो पार्ट आहे हा ब्रेन सेल्सची बॉडी राहील, राईट. त्या ब्रेन सेल्सला आपली झाडांची जशी मुळं असतात, लिटरली तशा स्ट्रक्चरची मुळं असतात. सो ह्या बोटांसाठी, आणि ह्या बोटांना पण छोट्या छोट्या मोडांसारख्या रेषा असतात, त्याला डेंट्राइट्स म्हटलं जातं. आता ह्या बॉडीला हे डेंट्राइट्स कसे फुटतात? तर त्या बॉडीला, त्या ब्रेनला, त्या पेशीला जो अनुभव मिळत जातो त्यातनं त्या विषयाचे डेंट्राइट्स हे वाढत 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 जातात, राईट. मग त्याची पाळंमुळं वगैरे ते येतात. आता एका पेशीचे डेंट्राइट्स हे दुसऱ्या पेशीला जेव्हा जोडले जातात
त्याला सिनॅप्स पॉईंट म्हणतात. तो हा जो जोडल्या जाण्याचा पॉईंट आहे त्याला सिनॅप्स पॉईंट म्हणतात. आता परत एकदा हा कसा जोडला जातो, तर एखाद्या पर्टिक्युलर विषयाचे पॉझिटिव्ह वातावरणात सतत अनुभव आला, म्हणजे प्रत्येक शब्दाला खूप महत्त्व आहे. पॉझिटिव्ह वातावरणात एका पर्टिक्युलर विषयाचा सतत सातत्याने अनुभव मिळत गेला का ते डेंड्राइट्स वाढतात आणि ते एकमेकांना जोडले जातात. या सिनॅप्स पॉईंटच्या मध्ये काही न्यूरोमीटर्स असतात. राईट. त्या न्यूरोमीटरचं काम काय आहे, तर आपल्या इलेक्ट्रिक वायरिंगचं जसं एक्झॅक्टली काम असतं की एक वायर दुसऱ्या वायरला जोडताना आपण तो एक जॉईंट जो असतो त्या जॉईंटचं काम हे न्यूरोमीटर करतात, की इकडनं आलेली जी सिग्नल्स आहेत ते दुसऱ्या डेंड्राइट्सला व्यवस्थितपणे अडथळा न येता पार करणं. सो या पद्धतीने ते एकमेकांना जोडले जातात आणि मग तो लगदा बनतो. तिथं फेविकॉल को मजबूत जोड नाही आहे. एक पेशी दुसऱ्या पेशी अशा अगणिक पेशी आहेत. 2.4 मिलियन आत्तापर्यंत त्याचा अकाउंट झालेला आहे. तो वाढणार आहे डेफिनेटली, कारण का वेगवेगळे अनुभव आता डॉग्सच्या पण ब्रेनला मिळतात, तसं ते वाढत जाणार आहे. सो या पद्धतीने विचारांची देवाणघेवाण तिथं येत असते. पण ही देवाणघेवाण किंवा ही जी प्रोसेस आहे सिनॅप्स तयार करायची, डेंड्राइट्स व्हायची, याचाच अर्थ आपला मेंदू जो आहे तो तीक्ष्ण करणं किंवा एखाद्याला हुशारपणी बनणं, हे त्यांच्या जन्माच्या पासून जी सुरुवात होते ते साधारण वयाच्या 3 ते 4 महिन्याच्या होईपर्यंत ही खूप रॅपिडली होत असते. अनफॉर्च्युनेटली नेमके काय होतं, आपण पेट पॅरेंट्स काय करतो की ह्या वयामध्ये पप्पीला ते अनुभवच देत नाही. ते त्याला वेगवेगळे अनुभव मिळायला पाहिजे, जेणेकरून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पेशी त्याच्या डेव्हलप होतील, तो ब्रेन तेवढा हुशार होईल. ते न देता आपण तो आजारी नको पडायला म्हणून आपण त्याला घरात सांभाळून ठेवतो. त्याला राज्याने उचलून चढून देत नाही, पडेल बिडेल, बऱ्याचशा गोष्टी त्याला वेगवेगळे सरफेस, साऊंड, एकटं राहण्याची सवय, हे काहीच करत नाही. आणि मग तो जेव्हा मोठा झालेला असतो त्याच्यानंतर ती प्रोसेस होत असते सिनॅप ह्याची, पण ती खूप स्लो झालेली असते. तोपर्यंत शिकायला डॉग शिकतो, असं नाही की ओल्डर डॉग शिकत नाही का, तो डेफिनेटली शिकतो, पण ती प्रोसेस स्लो झालेली असते. प्लस त्याचे काही अनुभव त्याला मिळालेले असतात, तर नको त्या विषयाचे नको ते डेंड्राइट्स स्ट्रॉंग झालेले आहेत, ते सिनॅप्स स्ट्रॉंग झालेले आहेत. त्याच्यामुळे मग ते खोडून मग नवीन अनुभव देणं, याला वेळ आणि पेशन्स दोघांची गरज लागते. सो ही झाली मेंदू कसं शिकतो किंवा काम कसं होतं त्याच्याबद्दल. आता थोडक्यात आपण डॉगच्या मेंदूची संरचना समजून घेण्याचा प्रयत्न करू. डॉगचा मेंदू मेजरली 3 भागांमध्ये डिवाइड झालेला. ठीक आहे. त्याचा खालचा जो पार्ट आहे, मेंदूचा खालचा पार्ट जो त्याच्या स्पाईनला जोडला जातो. सो जसं आता माझा हात दिसतोय, सो हा पार्ट आणि हा नंतर स्पाईनला जॉईन होतो, सो न्यूरो सिस्टीमला जो कनेक्ट होतो. हा पार्ट जो आहे तो आहे ब्रेन स्टेम. राईट. आता ह्या ब्रेन स्टेमचं काम काय, तर आपल्या डे टू डे न कळतपणे आपण ज्या काही क्रिया करतो, जसं काही श्वास घेणं, हृदयाचे ठोके नियंत्रित करणं, हे न कळतपणे आपल्याकडनं होत असतं. ते कंट्रोल करण्याचं काम हे ब्रेन स्टेम करत असतं. सो त्यानंतर ह्या खालच्या पार्टच्या मागच्या बाजूला, म्हणजे डॉगच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जो मेंदूचा भाग आहे त्याला सेरेब्रेलम असं म्हटलं जातं. आता या सेरेब्रेलमचं काम काय आहे, तर आपल्या शरीराच्या ज्या हालचाली आहे ते संतुलित ठेवून, सो बेसिकली शरीराचा बॅलन्स जो आहे तो नियंत्रित ठेवणं. राईट. उडी मारल्यानंतर जे डॉग्स शॉकऑफ्सचं काम करतात, त्यांचे पाय वगैरे, हे नॅचरल हे जे डिसिजेस असतात, तो हे सेरेब्रेलम हा जो पार्ट आहे मेंदूचा तो करत असतो. आणि डॉगचा ब्रेनमधला जो सगळ्यात मोठा पार्ट आहे तो पुढे आणि वर असा कव्हर झालेला आहे. सो एक पार्ट खाली आहे, एक पार्ट मागे आहे, आणि आता हा पूर्ण कव्हर करणारा जो पार्ट आहे त्याला सेरेब्रम. राईट. आता त्याचं काम काय आहे, तर सर्व क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, जे आपण रिअली शिकणं ज्याला म्हणतो, लक्षात ठेवणं, मेमरी, हे सगळे महत्त्वाचे कामं हा ब्रेनचा पार्ट करत असतो. आणि ह्युमनच्या बाबतीतही तसंच असतं. फ्रंटल कॉर्टेक्स आपला जो असतो तो इथं आहे, जो एक्झॅक्टली हेच काम करत असतो, लक्षात ठेवणं किंवा एखादा क्रिटिकल थिंकिंग करणं, प्रॉब्लेम सॉल्विंग करणं. त्यामुळे आपण एखादा विचार करत असतो, नॅचरली आपला हात असा राहतो, तेव्हा आठवायचं झालं अरे काय बरं होतं ते, कारण का त्यावेळेला आपल्या मेंदूच्या फ्रंटल कॉर्टेक्सच्या
इथे प्रेशर आलेलं असतं अँड दॅट्स वाय नॅचरली जातो. तो एक्झॅक्टली तसंच ते डॉगचं पण असतं. सो बेसिकली आता तुमच्या प्रश्नाचं सारांश करायचा झाला, सो डॉगचा मेंदू कसं काम करतो. सो बेसिकली तो त्याला मिळालेल्या पॉझिटिव्ह वातावरणातल्या अनुभवांवरून मिळतो. बरं, आता हा अनुभव पॉझिटिव्हच असला पाहिजे का, तर असं अजिबात. पॉझिटिव्ह वातावरण असलं पाहिजे, एन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह पाहिजे, पण त्या पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्हीही अनुभव मिळणं गरजेचं असतं. राईट. अपयश ही यशाची पहिली पाहिजे. सो निगेटिव्ह हे पाहिजेत आणि हे इतकं नैसर्गिक पद्धतीने असतं. आपण काय करतो ना, डॉग चुकूच नाहीये हा आपला प्रयत्न असतो ट्रेनिंग करताना किंवा त्याला काही शिकवताना. माझा ट्रेनिंगची मेथॉडॉजी आहे ना, तर मी डॉग जर चुकत नसेल ना, मला प्रॉब्लेम होतो की मी शिकवू कसं त्याला. राईट. त्याला हे केलं पण काय करायचं नाही हे त्याला कळलेलं नाही. सो तो निगेटिव्ह अनुभव देण्यासाठी मग मी मुद्दाम काहीतरी डिस्ट्रॅक्शन्स ॲड करतो, मुद्दाम त्यांनी चुकावं असं काहीतरी मी करतो, जेणेकरून त्याला लक्षात येतं की ओके मला हे करायचंय, हे नाही करायचं, मला हेच करायचंय, मला ते पण नाही करायचं. कारण का काय नाही करायचं ह्या अगणित गोष्टी आहेत. आणि जेव्हा अशा 10 गोष्टींचा अनुभव मी त्याला देतो आणि एकाच गोष्टीचा अनुभव देतो की हेच केल्यावर तुझा फायदा आहे, बाकी केल्यावर तुझा फायदा नाही, तेव्हा 11व्या गोष्टीला तो स्वतःचं डोकं लावतो. 10 वेळेला ह्या गोष्टीचा अर्थ फक्त हाच होता, बाकी नव्हता. मग भले 11वी गोष्ट त्याच्या आयुष्यात नवीन आलेली असेल, त्याला माहिती आहे 10 वेळा काय फायदा झाला नाही, 11 वेळा तो प्रयत्नही करत नाही आणि ही स्टिक विथ हिज ट्रेनिंग कमांड. सो पॉझिटिव्ह वातावरण, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही अनुभव आणि त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. सो जर तुम्ही डॉगला काही शिकवत असाल, काहीही शिकवत असाल, तर त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे, रिपिटेशन्स पाहिजेत. अनफॉर्च्युनेटली ते होत नाही आणि मग ट्रेनिंग केल्यानंतर जो अपेक्षित रिझल्ट असतो तो पेट पॅरेंटला मिळत नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विक्रांतजी, आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया की हे जे डॉग्स आहेत ते आपल्याकडनं काय शिकतात. म्हणजे जसं शब्द असेल किंवा भावना असेल किंवा त्यांचा रुटीन असेल, तर याबद्दल माहिती सांगा आम्हाला. डॉग माणसाच्या सर्व भावना हे सहज समजू शकतो. लिटरली आपल्याला ज्या काही भावना असतात, आपल्याला राग येतो, आपण घाबरतो, आपल्याला प्रेम भावना उत्पन्न होते, एव्हरीथिंग राईट. सो त्या सर्व भावना ह्या डॉगमध्ये पण असतात. हे त्याचं कारण एकच आहे की माणूस आणि डॉग दोघांमध्ये सिमिलर हार्मोन्स ज्या असतात, ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर हॅपी हॉर्मोन्स आणि सॅड हार्मोन्स असं जर आपण सोप्या भाषेत म्हटलं तर हे दोन्ही हॉर्मोन्स दोनही प्रजाती स्पीशीजमध्ये हे कॉमन असतात. फॉर एक्झाम्पल प्रेमभावना किंवा माणूस आणि डॉग हे दोघेही सामाजिक प्राणी आहेत. ते एका समाजामध्ये एकत्र राहण्यासाठी काहीतरी बांधिलकी पाहिजे. बांधिलकी म्हणजे काय असतं, ते एक प्रकारचं प्रेम भावनाच असतं की एकत्र राहण्याची इच्छा. राईट. सो हे कोण करतं, तर हे ऑक्सिटोसिन नावाचं जे हॉर्मोन आहे त्याच्यामुळे ही प्रेम भावना उत्पन्न होते. जेव्हा तुम्ही डॉगकडे प्रेमाने बघता तेव्हा तुमच्यामध्ये आणि डॉगमध्ये दोघांमध्येही ऑक्सिटोसिन हार्मोन हे रिलीज होत असतं. राईट. त्यामुळे आखो ही आखो में इशारा वाला ते वालं प्रेम सहजपणे पॉसिबल होतं. हे एक्झॅक्टली तसं आहे की तानुला बाळ आहे, रडतं येते, त्याचे वडील येतात, जन्मदाता वडील येतो, आजी आजोबा सगळे येतात, त्याला शांत करायचा प्रयत्न करतात, पण ते बाळ काय शांत होत नाही. जसं आईने कडेवर घेतलं का ते शांत. त्याच्या मागचं एकमेव कारण आहे की त्यावेळेला त्याला फक्त स्पर्श जाणवत असतो, त्याला दिसत नसतं, त्याला आईचा चेहरा ओळखायला येत नसतो. राईट. पण तो स्पर्श आणि त्या स्पर्शामध्ये जी प्रेमाची भावना आहे ते बेबी जे आहे ते रिकलेक्ट करतं आणि मग ऑक्सिटोसिन रिलीज होतं आईकडनं पण आणि बाळाकडनं पण. एक्झॅक्टली सिमिलर डॉग आणि ह्युमनमध्ये ते होतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रेमाने बघता तेव्हा डॉगमध्येही ऑक्सिटोसिन रिलीज होतं आणि तोही तुमच्याकडं प्रेमाने बघायला सुरुवात करतो. त्याच्यानंतर जे येतं ते एंड्रोफिन आहे. एंड्रोफिन इज ऑल्सो काइंड ऑफ हॅपी हॉर्मोन्स. तुमचा जो स्ट्रेस आहे तो कमी करण्याचं काम हे एंड्रोफिन हॉर्मोन्स हे करत असतात. सो हे खूप कॉमनली म्हटलं जातं की ज्या घरामध्ये डॉग आहे त्या पेट पॅरेंटला हार्ट अटॅक किंवा स्ट्रेस रिलेटेड इश्यूज याचे चान्सेस हे कमी असतात. हे का बरं होतं, कारण का परत एकदा एंड्रोफिन इथे काम करतं. डॉगला बघितल्यानंतर तुम्ही त्याच्याबरोबर जो वेळ घालवता तेव्हा तुमच्यामध्ये आणि डॉगमध्ये दोघांमध्येही एंड्रोफिन रिलीज होत असतं. तो तुमचा जो तणाव आहे तो कमी करण्याचं काम ते करत असतं.
नंतर आहे डोपामाइन. डोपामाइन काय करत असतं तर तुम्हाला मोटिवेट करतं. राईट. सो बऱ्याचदा लोक म्हणतात की डॉगने ना ट्रीटसाठी काम नाही केलं पाहिजे, त्याने माझ्यासाठी काम करायला पाहिजे. पण मग त्याच्यामागे काहीतरी मोटिवेशन पाहिजे ना. डॉग का बरं तुमच्यासाठी काम करेल, कुठलाही स्वार्थ न ठेवता. राईट. मग त्याच्यासाठी तुम्हाला एन्ड्रोफिन रिलीज करणं, तुम्हाला ऑल हॅपी हॉर्मोन्स रिलीज करणं पर इंटेन्शनली, ते अनुभव देऊन बट ऑब्वियस हे केल्यानंतरच डोपामाइन रिलीज होतं की डॉग आता तुमच्या प्रेमासाठी. राईट. मला त्या बॉलमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला तुझ्या बरोबर खेळण्यात इंटरेस्ट आहे. हे जे मोटिवेशन आहे ते डोपामाइन करत असतं. आणि बट ऑब्वियस ह्याच्यासाठी पेट पॅरेंट्सला, ह्युमनला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात, हे तरच ते रिलीज होणार आहे. ते ऑटोमॅटिक बघितलं म्हणून होत नाही. बऱ्याचदा काय होतं ना की डॉगला ट्रेनिंग करताना किंवा तेव्हा त्याच्याकडनं काहीतरी गोष्ट करून घेताना त्याला ते मोटिवेशन म्हणून त्याचं आवडतीचं टॉय किंवा बिस्किट दाखवलं जातं. सो व्हॉट यू आर डुईंग, तुम्ही तिथे डोपामाइन त्याला स्वतःसाठी नाही करत, ते बिस्किट बघून डोपामाइन करताय. आणि जेव्हा तो ट्रिगर फॅक्टर जातो, नाव देर इज नो मोटिवेशन फॉर युअर डॉग. राईट. आणि मग तो तुमचं ऐकत नाही. सो त्या बिस्किटाऐवजी स्वतःला ठेवा. राईट. मग ते ऑटोमॅटिक डोपामाइन रिलीज होतं, डॉग मोटिवेट होतो तुमच्यासाठी म्हणून काम करण्यासाठी. मग सिमिलरली त्यांच्यामध्ये ॲड्रेलिन नावाचं एक निगेटिव्ह प्रकारचं आपण हॉर्मोन म्हणू, सॅड हॉर्मोन म्हणू, जी भीतीची भावना उत्पन्न करते. सो जसं आपल्यामध्ये होतं तसंच त्याच्यामध्ये मग अगदी डॉग फ्रीज पण होऊन जातो. जर एखादा डॉग मवाळ स्वभावाचा आहे आणि मी जर त्याला खूप ॲग्रेसिव्हली डॉमिनेंटली फ्रीज केलं तर तो ना असं होऊन जातो, लिटरली फ्रीज होऊन जातो. कारण का त्याच्या बुद्धीमध्ये ते ॲड्रेलिन रिलीज झालेलं असतं. न्यूरोमीटर्समध्ये हे सगळं होतं बरं का, जे ट्रान्सफर करते इकडनं तिकडं. ते केमिकल काय करतं की इन्फॉर्मेशन पास ऑन करणं हेच बंद करतं, अडथळा आणतं. त्यामुळे पुढच्या सेल्सकडनं ती इन्फॉर्मेशनच जात नाही आणि त्या ब्रेनला माहीत नाही काय करायचं. सो ब्रेन गेट इन टू दॅट फ्रीज मूड. राईट. सो हे असं आहे की आपण सपोज लहान मुलांना खूप ॲग्रेसिव्हली ओरडलो, राईट, ते गप्प बसतात. राईट. ते सॉरी नाही म्हणत, ते काय नाही म्हणत. आपण चिडून अजून म्हणतो काय तोंडातली जीभ गेली का तुझी, काय. त्याचाही ब्रेन त्या एन्ड्रेलिनमुळे आता विचार नाही करू शकत आहे, बॉडीला काहीही तो सिग्नल देऊ शकत नाही, तो फ्रीज झालेला आहे. तसंच सेरोटोनिन म्हणून एक हार्मोन आहे जे आजकाल खूप चर्चेली जात आहे. ते डिप्रेशन ची भावना जी आहे. सो ह्युमनप्रमाणेच डॉगसुद्धा डिप्रेस होऊ शकतात. राईट. सो त्या सेरोटोनिनमुळे तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. त्याचे मूड्सचे डिसऑर्डर्स येतात. लोकांना कळत नाही की अरे आता असं होतं, अचानक काय झालं. मला बऱ्याचदा फोन येतात की अहो मी असं करत होते पण अचानकचं चावलं, असं काही झालंच नाही. हे नाही, बऱ्याचदा काहीतरी ट्रिगर फॅक्टर असतात डॉगच्या बिहेवियरसाठी. पण कधी कधी ह्या सेरोटोनिनचं पण काय होतं की मूड डिसऑर्डर होते, ब्रेन प्रोसेस नाही करू शकत आणि अचानक या मूडवरून तो दुसऱ्या मूडवर शिफ्ट होऊ शकतात. सो डॉग हा आपल्याकडनं डेफिनेटली सर्व भावना या शिकतातच. दुसरा आहे रुटीन. रुटीन हा डॉगच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा प्रकार आहे. त्याच्यामुळे हॅपी हॉर्मोन्स वाढवणं आणि सॅड हॉर्मोन्सला कमी करणं हे डॉगला शक्य होतं. डॉग, मी खूप गमतीत म्हणतो की डॉग हा सवयीचा गुलाम आहे. राईट. तुम्हालाही अनुभव आला असेल, आपल्याकडे ही बेट आहे. सकाळी त्याच्या ठरलेल्या वेळेला तो बरोबर बाबा आता मला घेऊन चल, त्या बॉडी क्लॉकमध्ये ते बसलेले आहे त्याच्या. राईट. इट्स अ रुटीन. आणि ज्या दिवशी ते होत नाही तेव्हा मग तो काहीतरी आरडाओरडा तुम्हाला आठवण करून देतो की बाबा मला फिरायला जायचं आहे, मला जायचं आहे. ॲट द सेम टाईम सपोज तुमची ऑफिसची जाण्याची वेळ किंवा शाळा कॉलेजला जाण्याची वेळ, घरी येण्याची वेळ, ह्या सगळ्या रुटीनमध्ये तो बसला. त्याची खाण्यापिण्याची वेळ, त्याची टॉयलेटची वेळ, नुसती वेळच नाही तर टॉयलेटची जागासुद्धा, तुमचं वर्तणूक, घरी आल्यावर तुम्ही त्याला कसं ग्रीट करता. सो बऱ्याचदा ओ माय बेबी किंवा जाताना टाटा बाय बाय, नीट राहा, त्रास देऊ नको ना, हे तुमचं जे वर्तणूक आहे हे जर तुम्ही रेग्युलरली करत राहिलात तो त्याच्या रुटीनचा पार्ट होतो. आणि ज्या दिवशी हे होत नाही, ते रुटीन तुमच्याकडनं काही कारणास्तव फॉलो होत नाही, तेव्हा मग तो डॉग स्ट्रेसमध्ये येतो. मग तुम्हाला घरी यायला 5 मिनिटं जरी उशीर झाला, तुमचा डॉग चलबिचल करतो. राईट. त्याला माहिती इकडनं येणार, मग तो त्याचे जाणार ती जागा, गेटजवळ येणार किंवा बाल्कनीतनं टेरेसमधनं बघणार, ते खिडकीतनं बघणार. आणि जर तुम्ही आला नाही तर तो चलबेचल होतो. कारण का त्याच्यासाठी ना
ही नेहमी होणारी गोष्ट आहे, ती आज झाली नाही. सो आर यू सेफ? अच्छा. तू बाहेर आहेस, काही प्रॉब्लेममध्ये तर नाही अडकला. हे बॉन्डिंग जे असतं ते क्रिएट होतं. त्यामुळे डॉग आपल्याकडनं भावना डेफिनेटली शिकतात. त्यांना दुसरा सोर्सच नाही आहे आपल्याकडनं शिकण्याशिवाय. दुसरी गोष्ट, ते रुटीनही आपल्याकडनं शिकतात, जे रुटीन तुम्ही लावाल, राईट. आणि मग ते पॉटी ट्रेनिंग, क्रेक ट्रेनिंग, एनी काइंड ऑफ ट्रेनिंग, इथं हे रुटीन खूप महत्त्वाचं असतं, राईट. तर तुम्ही पॉटी ट्रेनिंगला वेळच्या वेळी त्याला ते दिलं नाहीत किंवा खाण्याच्या वेळा तुम्ही मागे पुढं केलं तर ते रुटीनमध्ये बसू शकत नाही आणि मग आपल्याला तो प्रॉब्लेम देतो. राहिला तिसरा तुम्ही दिलेला पर्याय, तो म्हणजे शब्द. मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही कधी 2 डॉगला गप्पा मारताना पाहिले का? भोबो भाबा भोपो नाही, गप्पा नाही मारत ते. कारण का शब्द ही कम्युनिकेशनची संकल्पना जी आहे ती फक्त मानव प्रजातीमध्ये आहे. बाकी कुठलीही स्पीशी हे शब्द वापरत नाहीत. मग ते काय वापरतात? तर ते स्ट्रॉंगली, मेजरली बॉडी लँग्वेज वापरतात आणि मग त्याच्यानंतर व्हॉइस टोन वापरतात. जर तुम्ही आरडाओरडा करून त्याला सीट डाऊन कमांड देत असाल तर ॲक्च्युली तो टोन काय आहे? डॉमिनन्स, आपण सीट डाऊन जी ट्रॅडिशनल मेथड होती. सो दॅट इज लाईक तुम्ही चिडलात, तो टोन. का चिडलात त्याला नाही माहिती, राईट. आणि मग जेव्हा तुम्ही खरंच तो काहीतरी चुकीचं करतो म्हणून चिडता, राईट, तेव्हा तुम्ही त्या चिडलात हेही त्याला कळत नाही, कारण का तुम्ही तर असेच वागता. मी चुकलो म्हणजे काही केलं नाही तरी सुद्धा तुम्ही असेच चिडता, मी काही केलं तरी तुम्ही असेच वागता. म्हणजे हे तुमचं नॉर्मल बिहेवियर वागतं. म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही शब्दांपेक्षा उच्चारावर महत्त्व द्या, त्या टोनला महत्त्व आहे. काही लोक असतात जे कमांड देताना थोडासा प्रेमाने देण्याच्या नादामध्ये रिक्वेस्टिंग टोनमध्ये जातात, सी डाऊन. सो डॉगला कळतं की तुम्ही रिक्वेस्ट करताय, त्याला शब्द नाही कळलेला, राईट. त्याला कळतं की अच्छा ही रिक्वेस्टिंग टोन आहे. Whenever you request, you are giving an option to the opponent whether you can accept my request or deny it. तुम्ही त्याच्यावर सोडलं, राईट. सो म्हणून तुमचा तो नॉर्मल बोलण्याचा टोन आहे तो तुम्ही डॉगशी नॉर्मल बोलताना केला पाहिजे. जर डॉगने तुमचं ऐकलं तर तुमचा आनंदाचा टोन तो पाहिजे. आणि डॉगने खूप छान काम केलं तर मग तो तुमचा एक्साइटमेंटचा टोन पाहिजे. सो जसं वागणं असेल तसं आपण तो टोन बदलला गेला पाहिजे. सिमिलरली मी डॉगला एखादी गोष्ट सांगितली, नॉर्मल टोनमध्ये सांगितली, त्याने ती केली नाही, मग माझा डिसॲग्रीमेंटचा टोन पाहिजे. सो इफ आय से सिक आणि डॉग जर सीट झाला नाही, देन माय इमिडिएट रिॲक्शन शुड बी नो, राईट. आणि तरीसुद्धा तो डॉग ऐकत नाही, तो काहीतरी त्याचं करतोच आहे वेगळं काहीतरी, देन माय अँग्री टोन, स्ट्रॉंग डिसॲग्रीमेंट टोन येतं, नो बॅक, राईट. हे करत असताना माझे फेशियल एक्सप्रेशन सुद्धा मॅच व्हायला पाहिजे. बऱ्याचदा लोक काय करतात, डॉगला ओरडतात आणि मग तो डॉग काहीतरी असा गरिबासारखा चेहरा करतो आणि आपण सगळे हसायला लागतो, राईट. जे खूप प्रेमळपणे नाव दिलं जातं गिल्टी फिलिंग, सॉरी, हे गिल्टी फिलिंग नसतं, हे एस्केप असतं. डॉग इज व्हेरी स्मार्ट, त्याला माहिती आहे मागा ओरडले तर एस्केप कसं व्हायचं, असा गरिबासारखा चेहरा बनवा. लहान मुलं जसे असतात ना तसंच, राईट. सो ते शब्द तर डेफिनेटली शिकत नाहीत, पण हो ते शब्द असोसिएट करतात. म्हणजे सीट डाऊन याचा अर्थ मानव म्हणून आपल्याला जो लागलेला आहे, आपण जो अर्थ लावतो तसा अर्थ त्यांना माहीत नसतो, पण त्यांना तो साऊंड माहिती असतो. शब्दाचा जो उच्चार आहे तो माहिती असतो. तो उच्चार ते असोसिएट करतात. काय झाल्यावर काय होतं, हा साऊंड आला, सीट, हा तुम्ही सीट म्हणू नका, तुम्ही फक्त क्लिक करा आणि डॉगला त्या सीटच्या पोझिशनमध्ये द्या. दॅट क्लिक साऊंड इज इक्वल टू सीट फॉर हिम. छान. तो क्लिक करायचा म्हणजे मला बसायचं. क्लिकर ट्रेनिंग जे चालतं तर किंवा व्हिसलिंग ट्रेनिंग असते, दूरवरच्या डॉगला कम्युनिकेट करणं. व्हिसलतो तो काही शब्द नाही आहे, एक बारीक साऊंड असतो. ते डॉगला त्या साऊंडला ट्रेन केलं जातं. मग तो डॉग म्हणतो की सीट झाल्यावर जर मी डाऊन ही क्रिया केली तर मला फायदा नाही. सीट झाल्यावर मी जर सपोज स्टँड झालो तर त्यांनी फायदा नाही, पण सीट झाल्यावर मी पर्टिक्युलरली ही क्रिया केली तर हा माणूस खुश होतो, माणसाच्या भावना, राईट. सो एखादी घटना झाली, त्याची एक रिॲक्शन आली, भावना ओळखला गेला आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय. मग मी जेव्हा म्हणतो गुड बॉय, ही माझी भावना मी व्यक्त केली, मला आवडलं, आणि मग त्याच्यानंतर मी त्याला ट्रीट देतो किंवा मी त्याच्याबरोबर खेळतो किंवा प्रेम करतो, दॅट गुड इज गुड बिकॉज आफ्टर दॅट ही गेट्स रिवॉर्डेड. अदरवाईज त्या गुड शब्दाचा अर्थ डॉगला नाही माहिती. जर मी बॅड शब्द त्या प्रेमाने बोलू शकतो, पॉझिटिव्हली बोलू शकलो,
आणि त्याच्यानंतर मी त्या डॉगला ट्रीट दिले, कॉन्सिक्वेन्सेस दिले, तर दॅट बॅड विल बी अ गुड फॉर अ डॉग. विक्रांतजी, पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे नेमकं काय? त्याबद्दल आम्हाला थोडं सविस्तर सांगा. ओके. आजकालचे पेट पॅरेंट खूप जागरूक झालेले आहेत. इंटरनेटवर जातात, बऱ्याचशा गोष्टी ते बघतात, यूट्यूब वगैरे. त्यातनं हा शब्द खूप प्रचलित झाला आहे, पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. मेजरली ऑलमोस्ट सगळ्या पेट पॅरेंटला माहिती आहे. ते विचारतात मला, तुम्ही कशी ट्रेनिंग करता, पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट मी वापरता का? किंवा मग क्लिकर ट्रेनिंग हा एक फेमस झालेला शब्द आहे. पण बेसिकली पेट पॅरेंटला त्यातला अर्थच माहीत नाही. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट या 2 शब्दातच अर्थ दडलेला आहे. पॉझिटिव्ह सकारात्मकपणे, रिइन्फोर्समेंट सातत्याने तो अनुभव देत जाणं, रिइन्फोर्स करत जाणं. राईट. सो पॉझिटिव्ह वातावरणात मी मगाशी एका प्रश्नाचं उत्तर सांगितलं, पॉझिटिव्ह वातावरणात सातत्याने तोच अनुभव देणं. मग तो अनुभव पॉझिटिव्ह पण असू शकतो, तो निगेटिव्ह पण असू शकतो. राईट. पॉझिटिव्ह याचा अर्थ मी डॉगला शिक्षाच देत नाही, हा खूप मोठा गैरसमज झाला आहे. अनफॉर्च्युनेटली काही प्रोफेशनल्स आहेत, ते क्लेम करतात नाही आम्ही डॉगला शिक्षाच देत नाही, आम्ही पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. याचा अर्थ सकारात्मक वातावरणात पण निगेटिव्ह अनुभव द्यायचा नाही असा होत नाही. सो व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली? आता पॉझिटिव्ह वातावरण म्हणजे काय? थोडंसं कन्फ्युजिंग आहे ना. पॉझिटिव्ह वातावरणात निगेटिव्ह एक्सपिरियन्स कसा आहे, काय निगेटिव्ह आला ते पॉझिटिव्ह कसं राहील? राईट. सो पॉझिटिव्ह वातावरण म्हणजे काय, की चल तू चुकलास ना, हरकत नाही, परत एकदा ट्राय करू, मोटिवेट करणं त्याला त्या गोष्टीसाठी, त्याचा बाऊल नाही करायचा. राईट. सो फॉर एक्झाम्पल, एक मोठा आवाज झाला, सपोज फटाक्यांचा आवाज झाला आणि आपला डॉग घाबरला. आपण काय करतो, अरे काय झालं, काही नाही झालं बाळा, नको घाबरू, हे नको करू. राईट. हे निगेटिव्ह वातावरण झालं. राईट. जो एक इव्हेंट झाला ज्याने तो घाबरला, त्याला आपण अजून ड्रॅमॅटिक बनवलं, अजून फिअरफुल बनवलं. डॉग बघतो, अरे यांना पण हे झाला त्या आवाजाचा फरक पडला बाबा. पण ते जर तुम्ही नॉर्मल राहिला, राईट, कुठेही त्याला ट्रीट नाही द्यायचं, कुठेही त्याला पॅम्परिंग किंवा काही असं कन्सोल करणं न जातं, तुम्ही नॉर्मल बिहेव केलं की हां मोठा आवाज झाला बट एव्हरीथिंग इज नॉर्मल, डॉग इज गोइंग टू ऑब्झर्व यू की अरे यानं तर काही फरक नाही पडला, एवढा मोठा आवाज झाला, पण हे तर नॉर्मल आहे, मी उगाचच घाबरलो. बट ऑब्वियसली 1-2दा नाही होत, हे रिपिटेशन्स तुम्हाला करावे लागतात आणि हे जेवढ्या लहानपणापासून कराल तेवढं हे बेटर असतं. सो किंवा अगदी सहज सोपा समजण्याचा एक उदाहरण देतो की पॉझिटिव्ह वातावरणात निगेटिव्ह एक्सपिरियन्स कसा द्यायचा किंवा त्याचं महत्त्व काय. तान्हुलं बाळ जेव्हा आईच्या पोटातून जन्म घेतं, डिलिव्हरी होते, त्यावेळेला डॉक्टर काय करतात, त्या पायाचे पाय पकडून त्याला उलटं डोक्यावर उभं करतात. आणि जर ते बाळ रडलं नाही, निगेटिव्ह एक्सपिरियन्स त्याला जर मिळाला नाही, तर तो प्रॉब्लेम समजला जातो. मग त्याला चापट्या मार, गरज पडली तर चिमटे काढ, सगळे हे निगेटिव्ह एक्सपिरियन्स दिला जातो. पण आसपासचे डॉक्टर, ते नातेवाईक, आई वडील, एव्हरीवन इज हॅपी दॅट बेबी हॅज अ रॅड. राईट. सो त्याच्या रडण्यामध्ये त्याला कोणी शांत करायला नाही जात, जसं नॉर्मली होतं की बाहेर रडला की आले आले आले, तिथं रडवलं जात. सो हे पॉझिटिव्ह वातावरण की एक नवीन मेंबर फॅमिलीमध्ये आलेला आहे आणि त्याला दिलेला तो एक्सपिरियन्स, हे काय आहे माहिती आहे का, वातावरणात घडलेला बदल हे त्याची बुद्धी प्रोसेस करू शकते की नाही. एक्झॅक्टली तसंच डॉगच्या बाबतीत पण आहे. एखादा डॉग पपी असताना जिना चढायला उतरायला घाबरतो, बट ऑब्वियस त्यांचे आईज मॅग्निफाईंग असतात, आपल्याला जी डेप्थ दिसते जिन्याची ती त्यांना खूप जास्त मॅग्निफाय करून दिसते, त्यामुळे ते घाबरतात. त्याच्या ब्रेनला तो माहीत नाही आहे की हाऊ टू प्रोसेस, नाही तर मी पडेल बाबा काय होईल. म्हणून काय करतो आपण, पपीला कडेवर उचलतो आणि आपण त्याच्यासाठी जिना उतरून देतो. त्याच्या ब्रेनला तो अनुभवच नाही मिळाला. ओके. त्यामुळे तो ब्रेन प्रोसेसच नाही करू शकला की हाऊ आय विल सॉल्व दिस प्रॉब्लेम. त्याच्याऐवजी तुम्हाला पॉझिटिव्ह वातावरण तयार करायचं आहे, त्याला मोटिवेट करा, ट्रीट दाखवा, त्याला एक्साईट करा, चल 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 करू शकतोस. बरं ते करत असताना तो सपोज गडबडला, पॅनिक नका हो, लगेच काही होणार नाही आहे. टेक ऑल सेफ्टी प्रिकॉशन्स. मी नेहमी म्हणतो की काळजी घ्या, काळजी करू नका. सो ऑल प्रिकॉशन्स घ्या. पडला, धडपडला, ठीक आहे, 2-4 पायले गडगडला, हरकत नाही, लांबून बघा, तो ओके आहे ना, पपी उठेल, चांगलं झटकेल, परत त्याला मोटिवेट करा, चल चल चल. हे झालं पॉझिटिव्ह वातावरण, मोटिवेट करणं. राईट.
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर कोणी म्हणत असेल की नाही मी निगेटिव्ह एक्सपिरियन्सच देत नाही, तर बेसिकली ॲनिमल लर्निंगच्या थेअरीलाच हा मोठा छेद आहे. ऑपरंट कंडिशनिंग ही ॲनिमल लर्निंगची एक थेअरी आहे, ही प्रूव्हन थेअरी आहे. माणसांच्या शाळांपासून कुठलाही प्राणी कसा शिकतो ही प्रूव्ह केलेली ही थेअरी आहे. त्याच्यामध्येही त्यांनी सांगितलेलं आहे, थोडंसं आश्चर्य वाटेल तुम्हाला, की रिवॉर्ड हा पॉझिटिव्ह पण असतो आणि रिवॉर्ड हा निगेटिव्ह पण असतो. तशी शिक्षा ही जशी निगेटिव्ह असते तशी शिक्षा ही पॉझिटिव्ह पण असते. सो ऑपरंट कंडिशनिंगने आपल्याला सांगितलेलं आहे, त्याच थेअरीचा वापर इथं केलेला आहे. आणि ऑपरंट कंडिशनिंग ही पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंटचा खूप मोठा बेस आहे. क्लासिकल कंडिशनिंग ही एक थेअरी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रॅक्टिस करत राहा सिमिलर पद्धतीने, हे क्लासिकल कंडिशन सांगते. अँड दॅट्स हाऊ यू विल लर्न इट, यू विल डेव्हलप द स्किल्स. आणि ऑपरंट कंडिशनिंग हे सांगतं की एखाद्याला काम करायला किंवा शिकायला मोटिवेशन कसं नाही. आपल्या शाळांमध्ये तू बरोबर उत्तर दिलंस तर तुला 1 मार्क दिला जातो. जर तू उत्तर दिलं नाहीस किंवा चुकीचं उत्तर दिलंस तर तो 1 मार्क तुला मिळत नाही. तो 1 मार्क जर मला मिळत नाही, दॅट इट्स इज अ पनिशमेंट. मग त्यातून जर ऑब्जेक्टिव्ह हे असतील क्वेश्चन्स, तर आपण काहीतरी अंदाज 10 कसा तरी टिक करून मोकळं होतं, लागला तुक्का तर लागला. मग सिस्टीममध्ये काय आलं, निगेटिव्ह मार्किंग. जर तू चुकीचं उत्तर दिलं तर अर्धा मार्क जो आधी तुला मिळाला होता एका प्रश्नाचा 1, त्यातला मी काढून घेईल. आता मी थोडासा मागं पुढं बघतो. सो बेसिकली डॉगला जे पाहिजे ते त्याला देणं, डॉगला जे नकोय ते त्याला न देणं, म्हणजे डॉगच्या मनाप्रमाणे वागणं, हे झालं त्याच्यासाठी पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स. आणि डॉगला जे नको आहे ते त्याला देणं आणि डॉगला जे पाहिजे आहे ते त्याला न देणं, म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध वागणं, हा झाला निगेटिव्ह एक्सपिरियन्स. पण हे दोन्ही करत असताना परत एकदा आपण डॉगला अपॉर्च्युनिटी देतो की चल परत एकदा कर, आपण त्याला मोटिवेट करतो. दॅट्स अ पॉझिटिव्हली रिइन्फोर्सिंग द बिहेवियर. विक्रांतजी, डॉग जे आहेत ते असोसिएशन कसं बनवतात, म्हणजे त्यांचं असोसिएशन कशा प्रकारे असतं? ओके. डॉग हा 2 सेकंदाच्या आत, एखादी घटना घडल्यानंतर 2 सेकंदाच्या आत काय रिॲक्शन येते, त्यातून काय भावना उत्पन्न होतात आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, या मॉडेलवर ते असोसिएट करत असतात. सो बेसिकली सीट हा साऊंड आला, मी एक पर्टिक्युलर क्रिया केली, मी त्या सीट पोझिशनमध्ये गेलो आणि माझा जो ट्रेनर आहे, माझा जो पेट पॅरेंट आहे, तो खुश झाला, ही भावना आली आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय झाले तर मला ट्रीट मिळाला. राईट. सो काय झाल्यावर काय होतं, सीट साऊंड, दिस पर्टिक्युलर क्रिया मेक्स हॅपी टू समवन अँड मला रिवॉर्ड मिळतो. राईट. सो ही चेनिंग तो लावतो. काय झाल्यावर करतो, आता सिक झालं आणि मी जाऊन जर झालो, डॉग डाऊन जर झाला तर त्याला नो बॅड हा निगेटिव्ह टोन मिळतो आणि त्याला रिवॉर्ड मिळत नाही. राईट. सो एक प्रकारची शिक्षा झाली. डॉग म्हणतो अरे याच्यात फायदाच नाही. सो नो किंवा बॅड इज बॅड, कारण का त्याच्यानंतर रिवॉर्ड मिळत नाही. गुड इज गुड, कारण का त्याच्यानंतर रिवॉर्ड मिळतो. मग हा गुड कधी म्हणतो, हा खुश कधी कधी होतो बाबा. तर हा डाऊन म्हटल्यावर जर मी डाऊन पोझिशनमध्ये गेलो तरच हा खुश होतो. तुम्ही बघा, डॉगला जेव्हा तुम्ही नवीन शिकवता या कमांड बेसिक बोर्डिंगच्या सीट डॉग, तर डॉगला आता माहिती असतं की हा सीट डाऊन, स्टँड, हायफाय, याला मला रिवॉर्ड वीक. तर तुम्ही सीट म्हणता, तो सीट होतो. मग नंतर तुम्ही थोडासा वेळ घेतलात ना, तो स्वतःहून डाऊन येईल, तो स्वतःहून हायफाय देईल, कारण त्याला माहिती हे केल्यावर ट्रीट मिळतो. सो फॉर अ डॉग इट्स लाईक हाऊ टू गेट अ ट्रीट फ्रॉम दॅट पर्सन. मग तो त्याच्या आधीचे सगळे अनुभव काढतो की अरे मी तेव्हा डाऊन झालो होतो ना, तेव्हाही दिलं होतं, चल आता करून बघतो, देतोय काम. राईट. पण विथ द प्रॅक्टिस त्याच्या लक्षात येतं की काय झाल्यावर, सीट झाल्यावर डाऊन झाल्यावर येत नाहीये गुड बॉय. जर गुड बॉय आलाच नाही तर ट्रीट येण्याचा प्रश्नच नाही. येत आहे नो किंवा बॅड येत आहे, त्याच्यानंतर ट्रीट काही येत नाही. पण डाऊन झाल्यावर, डाऊन म्हटल्यावर डाऊन झालो तर मग पुढची क्रिया तो. अँड दॅट्स हाऊ ही असोसिएटेड. सो बेसिकली एखादी घटना, त्याला मिळालेली रिॲक्शन आणि त्याचे झालेले कॉन्सिक्वेन्सेस. आणि मी म्हणून सांगतो की मार्कर सिस्टीम जी आहे ट्रेनिंगमधली, जी मी फॉलो करतो, किंवा क्लिकर सिस्टीम पण सिमिलर आहे, पण मार्कर सिस्टीममध्ये मे बी आपण कधी तो विषय डिफरन्सचा करू. मार्कर सिस्टीममध्ये डॉगला मी एखादी कमांड सांगितल्यानंतर त्याने ऐकल्यावर मी पॉझिटिव्हली त्याला रिप्लाय देतो आणि मग त्याला रिवॉर्ड मिळतो.
सो डॉगला सीट झाला म्हणून रिवॉर्ड नाही मिळत, मी खुश झालो. बऱ्याचदा लोक कंप्लेंट करतात की ट्रीट असेल ना तरच डॉग माझा ऐकतो, अदरवाईज तो ऐकत नाही. त्याचं कारण हे आहे की तुम्ही हे मार्किंगच केलं नाही. सो हे कसं होतं कॉमनली, सीट, डॉग बसला, गुड बॉय. सो गुड बॉय आणि ट्रीट देण्याची क्रिया ही एकच आहे. सो डॉग इज नॉट पेइंग अटेन्शन टू युअर गुड बॉय, इज पेइंग अटेन्शन टू द ट्रीट, राईट. मग तो फक्त तेवढ्यासाठी मागतो आणि ते मोटिवेशन नसेल तर मग तो ते ऐकणार नाही तुमची पर्टिक्युलर गोष्ट. सो दॅट्स हाऊ ही असोसिएटेड. गुड इज इक्वल टू ट्रीट, नो बॅड इज इक्वल टू नो ट्रीट. मग हा गुड कधी म्हणतो, सो या पद्धतीने ते असोसिएट करतात. हां, त्याच्यामध्ये एक प्रश्न मी मगाशी सुरुवात केली उत्तर देताना की 2 सेकंदाच्या आत जर तुम्ही त्याला रिप्लाय दिला तरच त्याला ते कळतं. याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक ही होते की डॉग सपोज नको त्या ठिकाणी पॉटी करतो, अच्छा, आणि मग थोड्या वेळाने तुम्ही ते बघता आणि मग तुम्ही डॉगला ओरड होता, बघा की मला लोक सांगतात आम्ही सांगितलं त्याला असं दाखवून हे केलं. ही खूप जुनी चुकीची मेथड होती की त्या पॉटीमध्ये डॉगचं नोज जबरदस्ती घालायचं, त्याला शिक्षा द्यायची म्हणून. पण डॉगला हे कळतच नाही. ती पॉटी करून झाले 2 सेकंदाच्या वर काही असेल, बऱ्याचदा ते तास होतं. मग तेव्हा तुम्ही ते असं करता, त्याला कळतच नाही. ही डॉग सीज यू ॲज अ वियर्ड पर्सन की आज चिडला कशाला, सांगण्याचा काय प्रयत्न होतो. किंवा आपण काय म्हणू की रिॲक्शन ही खूप आधी दिली जाते. सो डॉग सीट व्हायच्या आधीच गुड बॉय म्हणून मोकळा होतो. मग तो डॉग ना तोपर्यंत अर्धवटच काहीतरी पोझिशनमध्ये असतो, तो पूर्ण सीट झालेला नसतो. आणि मग तो पूर्ण सीट, त्याला हावरिंग आम्ही म्हणतो, की तो अर्धवट राहिलाय, कारण का त्या पोझिशनला तुम्ही मार्क केलं गुड बॉय आणि मग तुम्ही ट्रीट दिलं. सो दॅट्स हाऊ 2 सेकंद हे खूप महत्त्वाचे आहे डॉगला हे समजायला की ही रिॲक्शन कशासाठी आली आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस कशासाठी आले, त्याच्यावर ते होत नाही. बऱ्याचदा चुकीच्या ठिकाणी पॉटी केली म्हणून आपण डॉगला ओरडतो, मग मे बी ते 2 सेकंदातही झालेलं असेल. आता ही एक एक्झाम्पल आपण पकडू की 2 सेकंदाच्या आत तुम्ही डॉगला करेक्शन्स दिले, पण करेक्शन्स कशासाठी दिले, तुमच्यामध्ये त्यांनी चुकीच्या ठिकाणी पॉटी केली म्हणून. पण डॉग काय बघतोय, हाऊ इज गोइंग टू असोसिएट इट. मी पॉटी करत होतो आणि हा ओरडला, ह्यानी पाहिला आणि हा ओरडला, म्हणजे मी पॉटी करताना बघितल्यावर हा ओरडतो. मग आता तुम्ही डॉगला बाहेर पॉटीसाठी घेऊन जात असाल, तुम्ही बरोबर आहात, कसा काय तो करेल, तो बिचारा ओरडेल, बाबा आम्हाला ओरडेल. तुमच्या मनात होतं की चुकीच्या ठिकाणी म्हणून तुम्ही ओरडलात, पण डॉगला काय माहिती, तो असोसिएशन करतोय त्याच्या पहिल्या क्रियेशी, पॉटी करण्याच्या क्रियेशी, जागेशी नाही करत येतो. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मानवी वागणूक ते नेमकी कशी इंटरप्रेट करतात? बेसिकली मानवी वागणूक इंटरप्रेट करण्याचं सगळ्यात मोठं जे त्यांचं साधन आहे ते तुमची बॉडी लँग्वेज. लिटरली तुमच्या चेहऱ्यावरचे मायन्यूट फरक ते ऑब्झर्व करू शकतात. त्यांची ते ऑब्झर्वेशन स्किल हे खूप स्ट्रॉंग आहेत माणसापेक्षा. सो तुमच्या डोळ्यात झालेला बदलसुद्धा ते नोटीस करतात आणि ते असोसिएट करू शकतात आणि त्यातून ते तुमची वर्तणूक समजण्याचा प्रयत्न करत असतात. तुमची बॉडी लँग्वेज बऱ्याचदा खूप कॉमनली म्हटलं जातं, माझ्या डॉगला ना सगळं बोललेलं समजतं. सो बेसिकली डॉगला शब्दच नाही माहिती, तुम्ही कितीही बडबड करा, कसं काय त्याला समजणार, पण तरी तो डॉग करत असतो. मी मनानंही करत त्या गोष्टीला. पण काय होतं, चल बाहेर जा, हे जे हातवारे होतात सुरुवातीला तर तो काही जाणार नाही ना. नवीन नवीन जेव्हा तुम्ही असं कधी बोलला असेल, तुम्ही घेऊन गेला असाल त्याला ओढून, चल बाहेर जा, निघ इकडनं, राईट. आणि मग विथ द प्रॅक्टिस ते होत राहिलं, तुम्ही सिमिलरली हे हातवारे करून त्याला बाहेर काढत राहिला, देन तो असोसिएट करतो चल बाहेर जा, हा व्हॉइस, हा टोन, तुमची ही बॉडी लँग्वेज, आणि मग तो स्वतःहून बाहेर जातो आणि आपल्याला गैरसमज असा होतो की हा त्याला बोललेलं सगळं समजतं. सो या पद्धतीने तो इंटरप्रेट करत असतो. ॲट द सेम टाईम मी म्हटलं तसं की डॉग्समध्ये आणि ह्युमनमध्ये जे हार्मोन्स आहेत ते सेम आहेत. त्यामुळे तुम्ही चिडला, तुम्ही आनंदी झालात, तुम्ही घाबरलात, तर त्या रिलेटेड सर्व हार्मोन्स तिथे डेव्हलप होतात अँड ही कॅन इझिली इंटरप्रेट. आता ह्याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं एक समजलं पाहिजे की बाकी प्राण्यांबरोबर असं नाही आहे, एवढं नाही आहे. हे डॉग बरोबर खूप
लवकर आणि क्विकली हे होणाऱ्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा तुम्ही बघाल की एखादं जर घाबरणारा व्यक्ती असेल ना, तर कुठलाही डॉग, नवीन डॉग का असे ना, तो इमिडिएटली सेन्स करतो दॅट ही इज अ फिअरफुल, राईट. हे का होतं? कारण का इतर जे प्राणी आहेत ते निसर्ग निर्मित आहेत. डॉग हा माणसानी बनवलेला प्राणी. सोफा, मग, ही फ्रेम हे जसं माणसानी बनवलंय, लिटरली वुल्फपासून, लांडग्यांपासून आपण आपल्या स्वार्थासाठी डॉगची उत्पत्ती कळत नकळतपणे करत गेलो आणि त्याच्यानंतर जाणीवपूर्वक आपण विविध ब्रीड बनवायला गेलो. इट्स लाईक वी हॅव डेव्हलप स्किल्ड लेबर्स, राईट. सो माणसामुळे डॉग जन्माला आलाय, तो माणसावर एवढा अवलंबून त्याच्या उत्पत्तीपासून आहे, त्यामुळे डॉगला माणसाचे बिहेवियर इंटरप्रिट करणं हे अवघड कसं होऊ शकतं? आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया की जे चांगलं ट्रेनिंग आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी ट्रेनिंग असतात, मग त्यात प्रत्येक ट्रेनिंगमध्ये टायमिंग किती महत्त्वाचं आहे, त्याला किती महत्त्व आहे? आत्ता तुम्ही मला जेवढे प्रश्न काही विचारणार, जर आपण अभ्यास बघितला तर ते ना मेंदूशी निगडीत आहे, बरोबर. मला एखाद्याला लिहायला शिकवायचं आहे, मी काय करेल? त्याचा हात पकडून त्याला लिहायला शिकवेल, गिरवायला शिकवेल. आता मला कोणाला शिकायला शिकवायचं आहे, तर मी कुठल्या अवयवाला हात घालणार आहे? मी मेंदूला धरून मी त्या गोष्टी शिकवणार आहे. आता जर आपल्याला कळलं आहे की डॉगचा मेंदू हा कसा शिकतो, तर तो असोसिएट करून शिकतो. काय झाल्यावर काय होतं, कुठल्या भावना उत्पन्न होतात आणि मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, राईट. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ते 2 सेकंदात झालं तर तो असोसिएट करतो, पण का 2 सेकंदानंतर बरंच काही झालेलं असतं. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, मी मुद्दाम सीट, कारण का खूप कॉमन कमांड आहे आणि सर्वसामान्य लोकांना असं वाटतं ना की मी सीट शिकवलं. मला बऱ्याचदा पेटपारे म्हणतात आम्ही सीट शिकवले पण आता त्याला ना दुसरं शिकवायचं. तो सीट का होतो हेही कोणाला कळत नाही. सो बेसिकली थोडंसं विषयांतर होईल पण हे सांगणं महत्त्वाचं आहे. डॉगच्या बॉडीचे काही लिमिटेशन्स आहेत. तो आपल्यासारखी अशी मान एवढी ह्या अँगलमध्ये वर नाही करू शकत. एका पर्टिक्युलर अँगलनंतर त्याची मान काही वर जात नाही. पूर्ण स्पायनल कॉर्डमध्ये काही जॉईंट्स नाही, फक्त हिप जॉईंटच्या तिथे एक जॉईंट आहे जिथे तो जॉईंटचा वापर करून तो अँगल तो वाढवू शकतो. नॅचरली ह्युमन बॉडी इज टॉलर दॅन अ डॉग. त्यामुळे जर डॉगला तुमच्याकडं काय आहे हे बघायचं असेल किंवा तुमच्याशी कम्युनिकेट करायचं असेल, जर तो तुमच्या जवळ असेल तर त्याला बसण्याशिवाय पर्यायच नाही. सो दॅट ही कॅन मेक अ आय कॉन्टॅक्ट, ही कॅन सी व्हॉट यू हॅव फॉर हिम, राईट. आणि मग तिथं नॅचरली आपल्याकडनं गुड बॉय म्हणून ते दिलं जातं, राईट. आता हे सगळं 2 सेकंदाच्या आत होतं. अच्छा, राईट. हे असोसिएशन करण्यासाठी जर 2 सेकंद उलटून गेले, सो डॉग सीट झाला, ठीक आहे. आणि त्याच्या मी 2 सेकंद गेलो आणि मी माझी रिॲक्शन काही दिली नाही, मी मार्क केलं नाही ते बिहेवियर, तोपर्यंत डॉगने हा देतोय नाही देते तिकडं काय, आणि मग मी मार्क केलं गुड बॉय ट्रिक. तर डॉगसाठी सीटचा अर्थ काय झाला? सीट 1 2 हे झालं सीट. सो डॉग विल बी लाईक सीट पण 2 हा हे सीट. हे एवढं आहे. ट्राय टू अंडरस्टँड. डॉग हा माणसा एवढा IQ लेवल त्याचा स्ट्रॉंग नाही आहे, राईट. बुद्धिमत्ता तेवढा स्ट्रॉंग नाही. तो लिटरली ॲज इट इज असंच शिकतो, तो दुसरा त्याला पर्याय नाही आहे. जर मी डॉगला माझ्या समोर आणि माझ्या जवळ सीट ही कमांड शिकवलेली असेल आणि डॉग माझ्या एक 10-12 फुटावर असेल आणि मी त्याला सीट सांगितलं, तो डॉग बसणार नाही. किंवा फार तर तो डॉग तिथून इथं येईल आणि इथं येईल, कारण का त्याच्यासाठी सीट म्हणजे माणसाच्या समोर आणि जवळ, राईट. आता समोर डॉग माझ्या लेफ्टला असेल आणि सीट म्हटलं तो बसणार नाही, अनलेस आणि मी त्याला ते शिकवलेलं असेल की सीटच्या आता कुठं काय. सो डिस्टन्स कमांड जी असते ती ही शिकवावी लागते. असं नाही की मी तर सीट शिकवले मग मी कसंही सीट सांगितलं तरी तो ऐक. हे ह्युमनच्या बाबतीत होतं. जर माणसाला मी शिकवलं सीटचा अर्थ आहे तुला हे करायचं आहे, मग मी फोनवर जरी सांगितलं सीट, आपण तेवढं ऐकू आहे आपण ते करतो, पण डॉगचं नाही. सो म्हणून हा टायमिंग हा खूप महत्त्वाचा आहे. नुसतंच टायमिंग महत्त्वाचं नाही, याच्यामध्ये मी ॲडिशन हे करेल, रिवॉर्डची जी डिलिव्हरी आहे तीही खूप महत्त्वाची, की ती कुठं होत आहे, राईट. जर डॉग सीट झाला आणि मी जर त्याला जागेवर ट्रीट दिलं नाही, राईट, मी सपोज वर दिलं किंवा खाली दिलं, तर डॉग जिथे डिलिव्हरी होणार आहे ना, आता त्याला माहिती आहे की इथं होणार आहे, तर तो सीट होईल आणि त्या डिलिव्हरी अपेक्षेने तो वर उठेल की आता इथं रिवॉर्ड मिळणार. खाली दिलं तर तो खाली जाईल सीट हो की बाबा इथं मिळणार आहे. म्हणून डिलिव्हरी कुठं होते रिवॉर्डची
हेही खूप महत्त्वाचं आहे जेवढं टायमिंग महत्त्वाचं आहे. दुसरी एक चूक बऱ्याचदा होते की ट्रेनिंगचे ट्रीट्स जे असतात ना ते फक्त एका हाताने दिले जातात, मागे असतील खिशात असतील. डॉगला माहिती आहे माणसाच्या उजव्या साईडनी येणार आहे ट्रीट, तो डॉग सीट होतो आणि इकडे बघायला लागतो कारण का त्याला माहिती इथून येणार आहे ट्रीट. सो नुसतंच टायमिंग महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहेच, पण त्याच्याबरोबरीने रिवॉर्डची डिलिव्हरी आणि पॅटर्न हाही महत्त्वाचा आहे. सो रँडमली तुमचे हात चेंज होणं गरजेचं आहे. सो डॉग अँटिसिपेट नाही करणार, काय झाल्यावर काय होतं हे असोसिएट नाही करणार. जर तिकडनंच आलं तर काय झाल्यावर काय होतं, गुडबा आल्यावर हात इकडून येतो, हे एवढं असोसिएशन त्यांचं असतं. म्हणून हे रँडमली द्यायचं, कधी असा हात ठेवायचा. बेसिकली वॉच कमांड मी डॉगला शिकवतो, माझ्या डोळ्यात बघ, डोळ्यात बघितलं का रिवॉर्ड आहे, आणि मग तो रिवॉर्ड देताना मी असा देतो. सो डिलिव्हरीची पोझिशन आणि त्याची डायरेक्शन आणि प्लेसमेंट. सो डॉग डोळ्यात बघतो रिवॉर्ड. जर तुम्ही माझा झेड डॉग बिचारा वाढला, जर त्याचे व्हिडिओज जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर बघितले, तो कुठं का असे ना माझ्या डाव्या साईडला जरी असला ना तो असा असतो, कारण त्याला माहिती आहे डोळ्यात बघितल्याशिवाय काय रिवॉर्ड येत नाही. हे शिकवण्यामागचं कारण असं की डॉगला काय नको करू हे शिकवण्यापेक्षा काय कर हे मला शिकवण्यात जास्त इंटरेस्ट. दॅट्स वॉट पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. काय कर हे पहिले शिक, राईट. माझा तो डेमो डॉग होता, वेगवेगळ्या गोष्टी तो करायचा, अगदी प्रोटेक्शन, डिटेक्शन, ॲजिलिटी, डॉग ट्रिक्स, ओबडियन्स द बट ऑबियस कौतर्स, ऑलमोस्ट ऑल ॲक्यू, सगळंच म्हणजे ऑलमोस्ट ऑल करत होता तो. पण ओपन एन्व्हायरमेंटमध्ये करायचं आहे, पब्लिक प्रिमायसेसवर करायचं आहे. कोणाचे कुत्रे मांजरी येत आहे, काही म्हशी येत आहे, कोण शिट्ट्या वाजवते, कोणाच्या हातात काहीतरी चिकन सॉसेजेस वगैरे असते, तर ही शुड नॉट गेट डिस्ट्रॅक्टेड, राईट. मग इकडं तिकडं बघण्यापेक्षा माझ्याकडं बघ. वेन युअर डॉग इज वॉचिंग टू यू, दॅट डज मीन इज नॉट पेइंग अटेन्शन टू एनी अदर डिस्ट्रॅक्शन, राईट. सो ट्रेनिंगमध्ये टायमिंग बरोबर ह्याही बाकीच्या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या असतात. धन्यवाद विक्रांतजी, आपण इतकी सुरेख माहिती आम्हाला दिली. तर प्रेक्षकांनो, हा होता आपला पहिला एपिसोड. हा एपिसोड आपल्याला कसा वाटता आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा स्वतःसाठी आपलं मराठी पॉडकास्ट. तर लवकरच भेटूयात नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद.